आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमात सर्व रसिकांचं आणि खवय्यांचं मी पोट भरून स्वागत करतो. मंडळी, एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की हिंदी चित्रपटात काही पदार्थांची मक्तेदारी आहे, मोनोपोली आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एखादा मुलगा पास झाला किंवा त्याला नोकरी लागली की आई त्याला गाजर का हलवा बनवून देते, नाही का? किंवा हिंदी चित्रपटाचा हिरो जर पंजाबदा पुत्र असेल तर सरसो का साग आणि मक्के दी रोटी हे असायलाच पाहिजे. हा, दुसरे पदार्थ असतात की नाही अशी शंका यावी इतपत आणि इतके वेळा हे पदार्थ आपल्याला दिसत राहतात. काय आहे, पंजाबी माणूस मुळात उत्तम तब्येतीचा, उत्तम खवय्या आणि पंजाबची हवा त्याला पोषक. त्यामुळे हे असे पदार्थ तिकडे खाल्ले जातात जे हेवी असतात. आज आम्ही तुम्हाला असेच पदार्थ दाखवणार आहोत. अर्थात महाराष्ट्राची हवा तशी नाही आहे, पण म्हणून ते पदार्थ शिकायचेच नाहीत अशातला काही भाग नाही, नाही का? असेच आम्ही तुम्हाला पंजाबी पदार्थ दाखवणार आहोत. अर्थात तेच पदार्थ दाखवणार नाही आहोत. सरसो का साग असे पदार्थ नाही दाखवणार, आम्ही तुम्हाला वेगळे दाखवणार आहोत. आणि त्यासाठीच जयसिंगपूरहून मी रश्मी हिला इथे आमंत्रण दिलेलं आहे. रश्मी, तुझं मनापासून स्वागत. धन्यवाद. बरं, मला एक सांग की तुझं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? मी पुण्याच्या MIT कॉलेजमधून MBA केलेलं आहे. त्यानंतर मी पुण्याच्या एका कॉर्पोरेट सेक्टरला फायनान्स ऑफिसर होते. बरं. आता सध्या मी पुण्यामध्ये जपनीज लँग्वेज शिकत आहे. हे माझं तिसरं वर्ष आहे. तिसरं वर्ष आहे. बरं, मला सांग, ही खाण्याची आवड तुला लहानपणापासून आहे? म्हणजे खाणं बनवण्याची आणि खाण्याची? खाणं बनवण्याची आवड ही मला गेल्या 11 वर्षापासूनची आहे. बरं. मला विविध रेसिपीज करायलाही आवडतात. आणि मी आतापर्यंत 252 रेसिपीज लिहिलेल्या आहेत. 252 नवीन नवीन लिहिलेल्या आहेत. म्हणजे आता प्रचलित नसलेल्या रेसिपीज. बर 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 बर. आता मला एक सांग की 252 रेसिपीज तू बनवल्या, त्या खाल्ल्या कोणी कोणी आणि त्यांची तब्येत कशी आहे आता? तब्येत सुदृढी आहे आणि रोज त्यांचं वजनही वाढतं. ज्यांनी कोणी खाल्ली असेल त्यांनी, अर्थात माझ्या कुटुंबाने आणि माझ्या नातेवाईकांनी. बरं, आता जयसिंगपूरला कोण कोण आहे? माझे आई वडील, मोठा भाऊ, त्याचं लग्न झालेलं आहे. ते जयसिंगपूरला आहे? हो, ते. आणि तू पुण्यात राहतेस? हो, मी पुण्यात राहते. 11 वर्ष पुण्यात राहतेस? 11 वर्ष नाही, मला 7 वर्ष झाली पुण्यात. अरे व्हेरी गुड. बरं, मला सांग, तू MBA केलं फायनान्स मध्ये. हो. आता या बाजूने तू जापनीज शिकतेस, फ्रेंच सुद्धा तू शिकलेस म्हणालीस, फ्रेंच सुद्धा शिकलेस. ह्या बाजूने तुला रेसिपीज 252 रेसिपीज येतात. हे सगळं कसं काय मॅनेज करणं, म्हणजे तुझं काय म्हणतो आपण लक्ष्य काय आहे? मला लवकरच हॉटेलिंग बिझनेसमध्ये जाण्याचा माझा विचार आहे. त्यामुळे मी ज्या रेसिपीज लिहिलेत किंवा इथून पुढेही ज्या लिहिणार आहे त्या मला फ्रेंच, जपनीज आणि इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून त्या देशातील हॉटेल्स बरोबर माझी एक्सचेंज पॉलिसी करायची. ओके ओके. म्हणजे तुझं उद्दिष्ट सॉलिड स्ट्रॉंग आहे. हो. आणि मुळात तू MBA असल्यामुळे तुला ते जमेल, नाही का? आणि आमच्या सगळ्यांकडून तुला शुभेच्छा आहेतच. धन्यवाद. बरं, मला सांग, आजचे आपले जे हे रसिक खवय्ये इथे बसलेले आहेत त्यांना तू पंजाबी डिशेस काही दाखवणार आहेस जे त्यांनाही माहिती नाही, आम्हालाही माहिती नाही, आणि कदाचित पंजाबी लोकांना सुद्धा माहिती नसतील, कारण तुझ्या त्या इनोव्हेटिव्ह आहेत, नवीन आहेत. तर त्या कुठल्या रेसिपीज आहेत आज? आज मी पनीर चिंगारी आणि छोले राईस, ज्या माझ्या 252 रेसिपीज मधील 2 रेसिपीज मी दाखवू इच्छिते. पनीर चिंगारी आणि छोले राईस. छोले राईस. ओके, आपण आपल्या किचनकडे जायचं का? ये. बरं, आपल्या रसिक प्रेक्षकांना आजची पहिली रेसिपी तू कुठली दाखवणार? आज मी पनीर चिंगारी दाखवू इच्छिते. पहिली पनीर चिंगारी. हो. रसिको, पनीर चिंगारी बघायची आहे आणि त्याच्यासाठी जिन्नस काय लागणार आहेत हे आपल्याला बघायचं आहे. ओके. ही 2 ते 3 कांद्याची पेस्ट घ्यायची. त्यानंतर पंजाबी मसाला किंवा आपण ह्याला कच्चा मसालाही म्हणू शकतो. त्यानंतर ही काजू पेस्ट आहे, आलं लसूण मिरची पेस्ट, लिंबाचा रस, ह्या 3 प्रकारच्या कॅप्सिकम्स आहेत, ह्या वाफवून घ्यायच्या. ह्यामध्ये एकूण 6 कलर्स असतात. कोणत्याही कलरचा आपण यूज करू शकतो, पण पनीर चिंगारीमध्ये जास्तीत जास्त कॅप्सिकम्स यूज करा.
फोडणीसाठी तमालपत्र, लवंग आणि मिरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, हे खिसलेलं पनीर, काजू, तिखट, मीठ आणि हळद, तेल तेल, पाणी आणि हे काय? फ्राईड केलेले पनीरचे तुकडे. साहित्य काय ते आपण बघितलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष मैदानात उतरूया, म्हणजे कृतीला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. नंतर सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. कृतीला सुरुवात करायची आम्ही आमची पूर्व तयारी केलेली आहे. तेल तापत ठेवलेलं आहे. रश्मी, आता पुढे काय करायचं? आता फोडणीसाठी तमालपत्र, लवंग आणि मिरी, लवंग आणि मिरी, आलं लसूण मिरची पेस्ट 1 चमचा, हळद, हळद 1 चमचा. थोडंसं फ्राय करून घेऊया आणि मग ह्यामध्ये पण कॅप्सिकम्स घालावे. ह्या सगळ्या घालाव्या लागतील. घालू? हो. थोडं परतून घ्यावं लागेल. कांद्याची पेस्ट किती घालू? जवळजवळ सगळीच घालावी लागेल. अप्रतिम असा सुवास यायला लागलेला आहे. हे ना आता ब्राऊन कलर येईपर्यंत आपण फ्राय करणार आहोत. पण तिखट वगैरे सगळ्यात शेवटी घालायचं असतं ना? हो, तिखट, मसाला आणि मीठ शेवटी घालू. मोठा सर्व देणं गॅस? हो, गॅस मोठा लावू. त्यामध्ये 6 कलर जरी यूज केले तरी भाजी खूप छान दिसते. ब्राऊन कलर येत आहे. आता आपण काजूची पेस्ट घालूया. 2-3 चमचे. मिक्स करून घ्यायला लागेल. काजूची पेस्ट घातली की काय होतं? What is the use? भाजीला जास्त चांगली चव येते. यामध्ये आपण मगज यूज करतो ना, त्यापेक्षा प्युअर काजू पेस्ट जर यूज केली तर भाजीची टेस्ट एकदम छान लागते. मिक्स झालेलं आहे. आता खिसलेला पनीर किती साधारण? 2-3 चमचे. अजून थोडं घालू शकतो. पुन्हा मिक्स करून घ्यावं लागेल. रंग चढत चाललेले आहे. मसाला, लाल तिखट आणि मीठ 3 चमचे. लाल तिखट, चवीनुसार. जास्त तिखट हवी असेल तर घालू शकतो. मीठ हातानेच घालायची पद्धत आहे. बस. अंदाज असतो. ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला म्हणजे पाणी घालावं लागेल. मोठा करू गॅस? बस. एक वाफ यावी लागेल. त्यानंतर आपण पनीरचे फ्राय केलेले तुकडे ऍड करणार. ओके ओके. हे आपण ऑलरेडी फ्राय केलेले आहे. ऑलरेडी केलेले आहेत. फक्त ह्यामध्ये मिक्स करायचे. 10 मिनिटं झालेली आहेत आणि रश्मी मला असं वाटतं की ते तयार झालं असेल ना. आता काय करायचं मला सांग? आता पनीरचे फ्राय केलेले तुकडे आपण ऍड करणार आहोत. ओके, ह्याच्यात घालायचे? हो, फक्त मोठी पीस काढू. हो काढ. हो हो हो. सोडू?
मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद कर. पनीर चिंगारी तयार. पनीर चिंगारी तयार झालेली आहे. आता फक्त गार्निशिंगसाठी वरती फक्त अशी कोथिंबीर भुरभुरायची आणि लिंबू पिळायचं. दॅट्स डन. ओके, मला असं वाटतं कृती तुमच्या लक्षात आलेली, साहित्यही लक्षात आलेलं आहे, पण परत एकदा नीट लिहून घ्या. पनीर चिंगारी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 2-3 कांद्यांची पेस्ट, पंजाबी मसाला, काजू पेस्ट, आलं लसूण मिरची पेस्ट, लिंबाचा रस, हिरवी पिवळी आणि लाल सिमला मिरची, काळी मिरी, लवंग, तमालपत्र, कोथिंबीर, किसलेलं पनीर, काजू, लाल तिखट, मीठ, हळद, तेल, पाणी आणि तळलेले पनीरचे तुकडे. कृती: प्रथम भांड्यात तेल गरम करून त्यात तमालपत्र, लवंग आणि काळी मिरीची फोडणी करून त्यात आलं लसूण मिरची पेस्ट, हळद, हिरवी पिवळी आणि लाल सिमला मिरचीचे काप घालून परतून घ्यावं. त्यात कांद्याची पेस्ट, काजूची पेस्ट, किसलेलं पनीर, पंजाबी मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून ते मिश्रण परतून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये पाणी घालून उकळून घ्यावं. उकळलेल्या मिश्रणामध्ये तळलेले पनीरचे तुकडे घालून मिश्रणामध्ये लिंबू पिळून सर्व्ह करावं. पनीर चिंगारी तयार झालेली आहे. रश्मी, आपली पुढची डिश काय आहे? छोले राईस आहे. छोले राईस. आता आम्ही छोले राईस बनवणार आहोत, पण त्याची आम्हाला थोडीशी तयारी करायची आहे, म्हणून घेऊया एक छोटासा ब्रेक. नंतर परत एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आता आपण बघणार आहोत तो छोले राईस. रश्मी, याचं साहित्य काय जरा सांग मला. हे उकडून फ्राय केलेले छोले आहेत. नंतर हा तांदूळ धुवून घ्यायचा आणि मग भाजून घ्यायचा, कारण हा ग्रेव्ही मधला राईस आहे. त्यामुळे ग्रेव्हीमध्ये आपण हे जर पदार्थ ऍड केले तर ते व्यवस्थित फ्राय होणार. हो, आलं लसूण मिरची आणि पुदिना पेस्ट. पुदिना आपण ह्यामध्ये फ्लेवरसाठी यूज केलेला आहे. त्यानंतर हे जे मसाले आहेत, तमालपत्र, दालचिनी, मोठी वेल, लवंग आणि मिरी, हे आपण गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि ते पाणी मसाल्यासकट डायरेक्ट भातामध्ये घालायचं. बटर, छोले मसाला आणि मीठ, टोमॅटोची ग्रेव्ही, टोमॅटो वाफवून घ्यायचे आणि मग ते मिक्सरमधून काढायचे. आणि हे काय आहे? कांद्याची पेस्ट. ओके, मला सांग साधारण प्रमाण काय असू शकतं याचं? 1 बाउल तांदूळ असेल तर 1 बाउल कांद्याची पेस्ट. नाही, 1 बाउल कांद्याची पेस्ट. 1 बाउल 1 बाउल. कांदे लहान मोठे असू शकतात. बरोबर. आणि 1 बाउल टोमॅटोची ग्रेव्ही आणि छोले 1.5 वाटी. साहित्य काय ते आपण बघितलेलं आहे. आता आपण मैदानात जायचं, म्हणजे कृतीकडे जायचं आहे. रश्मीने मागाशी सांगितल्याप्रमाणे तिने तमालपत्र वगैरे सगळं उकडून घेतलेलं आहे, पण त्याचं कारण काय अजून तुम्हाला सांगितलं नाही. असं का करायचं? हे जे मसाले आहेत आपण ह्यामध्ये उकळून घेतलेत, ह्याचे डायरेक्ट सत्व त्या पाण्यामध्ये जातील आणि आपण इथे मसाला आणि पाणी दोन्ही पण यूज करणार आहोत. त्यामुळे भाताचा फ्लेवर हा कम्प्लिटली चेंज होईल. ओके ओके. कम्प्लिटली राईसला त्या मसाल्याचा स्वाद लागेल. ओके, म्हणजे जास्तीत जास्त उत्तम होण्यासाठी हा एक मार्ग आहे. बरोबर. ओके, आता काय करायचं मला सांग. आता ह्याची फोडणी. ओके, तेल घालावं लागेल. अजून बंद केलं. कुठलं? ते बंद केलेलं. हे मोठं करू. आलं लसूण पुदिना पेस्ट किती घालायची? चवीनुसार. पुदिना जर जास्त आवडत असेल तर जास्त घालू शकतो. साधारण 1 ते 1.5 चमचा. थोडं फ्राय करून घ्यावं लागेल. कांद्याची ग्रेव्ही. लो फ्लेम. तू घरी जेव्हा स्वयंपाक करते तेव्हा तुला कोण मदत करतो? हो, आई आणि माझी वहिनी दोघी मदत करतात. आणि या बरेचसे पदार्थांची तयारी करावी लागते. फार जीव द्यायची आहे. बरोबर. टोमॅटोची ग्रेव्ही. किती घालायची? पूर्ण बाउल घालावं लागेल. चांगलं मिक्स करून घ्यावं लागेल.
जनरली आपण बघतो की हॉटेल्समध्ये आपल्याला छोल्याची हे डिश मिळते जी पंजाबी डिशमध्ये किंवा आपण कोणत्याही डिशमध्ये बघत असतो, पण छोले राईस हा पाहायला मिळत नाही. छान वास यायला लागलेला आहे. आता छोले मसाला, तीन ते 4 चमचे. मिक्स करून घेऊ. छोले घालावे लागते. हे आपण आधीच उकडून घेतलेले आहेत ना? उकडून फ्राय करून घेतलेले आहेत. ओके. त्यामुळे आता वेळ जाणार नाही त्यात. आता हे नुसतं मिक्स करून घ्या. तांदूळ पण आधी भाजून घेतलेले आहेत. सगळे घालायचे. हो. छान वास यायला लागलेला आहे. मीठ. हे तांदूळाचं एक्झॅक्ट काय केलं मला नीट कळलेलं नाही, त्यामुळे त्यांनाही कळलेलं नाही आहे. हा ग्रेव्हीतला राईस असल्यामुळे तांदूळ पहिला धुवून घ्यायचा, त्यातलं पाणी निथळून झालं की मग तो भाजून घ्यायचा. बरं, तो वाळवायचा. हो, तांदूळ धुवून झाल्यावरती वाळवायचा. पूर्ण पाणी निथळलं की मग तो भाजून घ्यायचा. बरं, ठीक. अशा प्रकारे हा तांदूळ आपण ह्याच्यात घातलेला आहे. हो. ह्यामध्ये आता आपल्याला काही फ्राय नाही करावं लागणार. मिक्स करून त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी, मीठ घालावं मीठ लागेल. घालू ना? हो. ओके, मीठ घालून झालेलं आहे. आता मसाल्यासकट आपण हे पाणी घालायचं. हे जे आम्ही मगाशी उकळून घेतलं होतं ना पाणी, ते आहे. आता ह्या भात शिजत असतानाच किंवा आपण जेव्हा भातामध्ये हे मसाल्याचं गरम पाणी घालतो त्यावेळेला बटर घालावं लागेल. हे बटर पाण्यामध्ये घातलं तर भाताला जास्त शायनिंग येते. बरं, किती घालू मग? 1 चमचा. 1 चमचा. हो. बस. आहा. मिक्स करून घ्यायचं. हे आता साधारण किती वेळ लागेल अजून आपल्याला हे शिजायला? लो फ्लेमवर ठेवलं तर 10 मिनिटं लागेल. बरं. जर हा भात आपण कुकरमध्ये केला तर जर गरम पाणी घातलं तर 2 शिट्यावरती हा भात होईल. बरं. तर गार पाणी घातलं, मसाला गरम करून उकळून झाल्यावर जर गार पाणी घालणार असू तर 3 शिट्या कराव्या लागतील. हे आपल्या रसिक प्रेक्षकांना दिसावं आत काय घडते म्हणून आम्ही हे ओपनमध्ये केलं. कुकरमध्ये सुद्धा हा करता येतो. तर कुकरमध्ये ठेवला की 2 शिट्ट्या मारायच्या, म्हणजे आपण नाही कुकरनेच मारायच्या की आपण ते रेडी. आता हे ठेवूया का आपण? हो. 10 मिनिटं लागतील आपल्याला छोले राईस व्हायला. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती शांतपणे, नीटपणे आणि स्वतःला कळेल या अक्षरात लिहून घ्या. छोले राईस तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: उकळून तळलेले छोले, भाजलेले तांदूळ, आलं लसूण मिरची पुदिना पेस्ट, अख्खा गरम मसाला, बटर, छोले मसाला, मीठ, टोमॅटो पेस्ट, कांद्याची पेस्ट, पाणी आणि तेल. कृती: प्रथम गरम पाण्याच्या भांड्यात अख्खा गरम मसाला उकळून घ्यावा. भांड्यात तेल गरम करून त्यात आलं लसूण मिरची पुदिना पेस्ट परतून घ्यावी. त्यात कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो प्युरी एकत्र परतून घ्यावं. तयार मिश्रणामध्ये 3-4 चमचे छोले मसाला, उकडून तळलेले छोले आणि भाजलेले तांदूळ घालून ते मिश्रण एकत्र परतावं. तयार मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ आणि मसाल्याचं पाणी घालून मिश्रण उकळून घ्यावं. पनीर चिंगारी तयार झालेली आहे आणि छोले राईस तिथे ठेवलेले आहेत. आधी मी पनीर चिंगारी खाऊन बघतो. वंडरफुल झालेले आहे. थँक्यू सो मच. आता छोले राईस खातो. अप्रतिम झालेले रश्मी. हे दोन्ही पदार्थ अप्रतिम आउट ऑफ द वर्ल्ड झालेले आहेत. थँक्यू. Very थँक्यू good. सो मच. आणि रश्मी, तू इथे वेळात वेळ काढून आलीस तुझ्या अतिशय व्यस्त अशा व्यापातून. कारण ती MBA करते, फायनान्समध्ये MBA करते, जॅपनीज शिकली आहेस, जर्मन शिकते आहेस, फ्रेंच शिकते आहेस, बरंच काय काय करते. आणि तुझ्या पुढील वाटचालीसाठी आमच्या सगळ्यांकडून खूप मनापासून तुला शुभेच्छा. एक छोटीशी आमची आठवण.
मलाही झी मराठीनी इथे येऊन प्रेक्षकांच्यापर्यंत माझ्या रेसिपीज पोहोचवण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी झी मराठीची खूप आभारी आहे. माझ्याकडून झी मराठीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येस, आमच्याकडून सुद्धा तुला खूप मनापासून शुभेच्छा. लवकरात लवकर या सगळ्या तुझ्या मराठीतल्या रेसिपीज सर्व भाषांमध्ये जाऊ. थँक्यू सो मच. तुम्ही आता हा कार्यक्रम बघितलेला आहे, रेसिपीज बघितलेल्या आहेत, लवकर लवकर बनवा. ओके, आजचा आमचा हा कार्यक्रम इथे संपतोय. आपण पुन्हा भेटू ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही सारे